मिथुन राशीच्या प्रिय मित्रांनो आणि मैत्रिणींनो, नमस्कार. आज शुक्रवार 6 मार्च 2026. सकाळची ही पहाट उजळली आहे. हवेत हलकीशी ऊर्जा आहे. दूर कुठेतरी पक्षी आपल्या मधुर स्वरात नव्या दिवसाचं स्वागत करत आहेत आणि आकाशातून दत्तगुरूंची अमृतमयी कृपा, स्वामी समर्थांच्या करुणामयी नजर, भगवान विष्णूंच्या शांत आशीर्वादाची आणि आजच्या हस्तचित्रा नक्षत्राची शुक्रवारची शुभ ऊर्जा थेट तुमच्या हृदयावर, तुमच्या मनावर, तुमच्या आत्म्यावर पडत आहे. मिथुन राशीच्या या चंचल, बुद्धिमान, कल्पनाशील, संवादप्रेमी, नेहमी नवीन विचारांनी भरलेल्या जीवाला आज ग्रह सांगत आहेत, तुझ्या मनातील त्या अनंत शक्यतांना, त्या छोट्या छोट्या स्वप्नांना, त्या अधांतरी उडणाऱ्या कल्पनांना आज नव्या संबंधांनी, नव्या मैत्रिणी, नव्या सामाजिक जोडण्यांनी भरून काढण्याची वेळ आली आहे. थांब, एक दीर्घ खोल श्वास घे, डोळे मीट, हात छातीवर ठेव आणि खोलवर, खूप खोलवर ऐक. तुम्ही नेहमी वेगवान आहात. विचारांचा प्रवाह कधी थांबत नाही. एका क्षणात 10 कल्पना, 10 प्रश्न, 10 नवीन योजना, नवीन लोकांना भेटण्याची उत्सुकता, नवीन गोष्टी शिकण्याची तळमळ, नवीन संभाषण सुरू करण्याची इच्छा. पण कधीकधी हे वेगवान मन स्वतःलाच थकवून टाकते. स्वतःलाच प्रश्न विचारायला भाग पाडते की मी खरंच जे हवं आहे ते मिळवण्यासाठी पुरेसा आहे का? मी इतरांशी जितका जोडतो तितका स्वतःशी जोडतो का? मैत्री आणि नातेसंबंध मला खरंच आधार देतात का? आजचा दिवस, हे शुक्रवारचे शुभ दिवस, तुम्हाला उत्तर देतो. होय, तुम्ही पुरेसे आहात. आणि आज विशेषतः तुमच्या सामाजिक जीवनात, मैत्रीमध्ये, गटात, समुदायात नवीन ऊर्जा येत आहे. शुक्र ग्रह आज मेष राशीत प्रवेश करतो. तुमच्या एकादश भावात लाभ, मैत्री, इच्छापूर्ती, सामाजिक वर्तुळ यांच्यात नवीन चमक, नवीन आकर्षण, नवीन जोडण्या आणतो. तुम्ही अधिक सामाजिक, अधिक आकर्षक, अधिक जोडलेले वाटाल. नवीन लोक भेटतील. जुन्या मैत्रींना नवीन अर्थ मिळेल. विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा दिवस तुमच्या अभ्यासासाठी, ग्रुप स्टडीसाठी, टीम वर्कसाठी उत्तम आहे. मित्रांसोबत बसून चर्चा केल्याने विषय अधिक सोपा वाटेल. एकाग्रता चांगली राहील, पण गप्पा मारताना वेळ वाया जाणार नाही याची काळजी घ्या. ज्या विषयात अडचण येत होती तिथे आज मित्र किंवा ग्रुपमधून मदत मिळेल. प्रोजेक्ट्स, असाइनमेंट्समध्ये सहकार्याने यश मिळेल. पण लक्षात ठेवा, फक्त रट्टा मारू नका. समजून घ्या, चर्चा करा, प्रश्न विचारा. यश नक्की मिळेल. आणि हे यश फक्त मार्क्समध्ये नाही, तर तुमच्या मैत्रीच्या नेटवर्कमध्ये आहे. आज डोळे बंद करा, हात जोडा आणि मनातून हळूवार म्हणून घ्या, मी हे करू शकतो. मी माझ्या मित्रांसोबत यशस्वी होईन. माझे स्वप्न साकार होईल. नोकरी करणाऱ्या मिथुनांनो, हाती घेतलेले काम आज टीमच्या सहकार्याने सुयशाने संपेल. नवीन संधी दार ठोठावत आहेत. कदाचित एखादी ग्रुप मीटिंग, एखादा सोशल इव्हेंट, एखादा जुन्या सहकार्याचा मेसेज, तेच तुमचे भविष्य बदलणारे ठरेल. व्यवसायात नवीन भागीदार, नवीन क्लायंट, नवीन नेटवर्किंगचे संकेत आहेत. सहकारी, बॉस किंवा क्लायंटकडून प्रशंसा मिळेल. आजचा दिवस सोशल नेटवर्किंगसाठी उत्तम आहे. लिंक्डइन, मीटअप्स, फ्रेंड सर्कल यातून लाभ होईल. शुक्राच्या या ट्रान्झिटमुळे तुमच्या चार्म वाढेल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. टीमला प्रेरित करा, सहकार्य मिळेल. आर्थिक बाबी, धनप्रवाह आज चांगला राहील. मित्र किंवा सोशल सर्कलमधून छोटा फायदा, जुनी रक्कम परत येणे किंवा नवीन आयडियातून कमाईचे संकेत. पण आर्थिक बाबतीत सावध राहा. नवीन इन्व्हेस्टमेंट किंवा खरेदी करण्यापूर्वी मित्रांना विचारून घ्या.
शुक्र मेषेत असल्याने इम्पल्सिव्हली खर्च होऊ शकतो. नियंत्रण ठेवा. श्री सूक्त पठण, दान पुण्य किंवा फक्त मनातून हे लक्ष्मी माते मला स्थिरता दे अशी प्रार्थना आर्थिक स्थिती मजबूत करेल. आजचा शुभ रंग हिरवा, निळा आणि लाल. हे रंग घाला, ऊर्जा वाढेल. कौटुंबिक, वैवाहिक आणि प्रेमजीवन. कुटुंबासोबत आज हसत खेळत वेळ घालवा. मित्रांसोबत पार्टी, गेट टुगेदर किंवा फोनवर गप्पा माराल. आई वडील, भाऊ बहीण यांच्याशी मन मोकळं करा, ते आधार देतील. प्रेमात आज रोमॅन्टिक, सामाजिक क्षण व्यतीत होतील. जोडीदारासोबत फ्रेंड सर्कलमध्ये जा, नवीन लोकांना भेटा. सांगा, तुझ्यासोबत हे जीवन अधिक मजेदार आहे, तुझ्याशिवाय अपूर्ण आहे. छोट्या गोष्टींमध्ये प्रेम, एक हात धरणं, एक हसू, एक तू कसा आहेस. अकेलेपणाची भावना असल्यास आज नवीन मैत्री किंवा जुन्या मित्राकडून आधार मिळेल. लग्नानंतरचे नाते अधिक मजबूत, अधिक आनंदी होईल. मिथुनांनो, जीवन ही एक नदी आहे, कधी वेगवान, कधी शांत, कधी मैत्रीच्या लाटांनी भरलेली. आज ती नदी तुम्हाला सांगते, वाहत रहा, पण इतरांसोबत वाहा. मैत्री जोडा, नातेसंबंध मजबूत करा, कारण एकटेपणात नव्हे, जोडलेपणात खरा आनंद आहे. तुमची चंचलता हीच तुमची ताकद आहे. तुमची उत्सुकता हीच तुमची शक्ती आहे. तुमची बोलण्याची कला हीच तुमची संपत्ती आहे. ती वापरा. नवीन मैत्री जन्म द्या, नवीन लोकांना भेटा, नवीन स्वप्नांना साथ द्या, नवीन कथा एकत्र लिहा. पण प्रत्येक पाऊल टाकताना स्वतःशी आणि इतरांशी प्रामाणिक राहा. कारण ग्रह येतात जातात, संधी येतात जातात, पण खरी मैत्री आणि नाते हेच खरे साथीदार आहेत. तुम्हीच तुमचे प्रकाशस्तंभ आहात. आजचा भाग्यांक 9. भाग्य देवता भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी. त्यांची पूजा करा. श्री सूक्त म्हणून घ्या किंवा फक्त मनातून प्रार्थना करा. हे प्रभू, मला योग्य मैत्री दाखव, मला शक्ती द्या, मला शांती द्या, मला प्रेम आणि साथ द्या, मला स्वतःवर आणि इतरांवर विश्वास द्या. मिथुन राशीच्या या सुंदर, अनंत शक्यतांच्या, हसऱ्या खेळण्याच्या, मैत्रीने भरलेल्या प्रवासात आजचा दिवस तुम्हाला आनंद, यश, नवीन जोडण्या, प्रेम आणि मनःशांती देईल. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुम्ही एकटे नाही आहात. तुम्ही नेहमीच पुरेसे आहात. तुम्ही नेहमीच खास आहात. जय श्री स्वामी समर्थ. जय दत्तगुरु. जय भगवान विष्णू. तुमचा दिवस मंगलमय जाओ. सब कुछ ठीक हो जाएगा. तुम्ही एकटे नाही आहात. हिरवा, निळा आणि लाल रंग आज तुमचा साथीदार आहे.